आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। एकाच दिवशी दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना तोफखाना पोलिसांनी पकडले असून त्याच्या सराफाला विकलेले 1,95,000 रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले। याबाबतची अधिक माहिती अशी की सावेडी उपनगरात 26 जुलै रोजी सायंकाळी अर्ध्या तासाच्या अंतराने भुतकरवाडी व पाईपलाईन रोड या दोन ठिकाणी रस्त्याने पायी चाललेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून नेणारा आरोपी तोफखाना पोलिसांनी पकडला असून त्याच्याकडून चोरलेले 1,95,000चे दागिने हस्तगत केले। परवेज जावेद मणियार राहणार नाशिक असं या चोरट्याचं नाव आहे। या चोरट्याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीनं मोटारसायकलवर येऊन पाईपलाईन रोड इथं 26 जुलै रोजी सायंकाळी सुजाता राहुल अष्टेकर यांच्या गळ्यातील 2.25 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व त्यानंतर अर्ध्या तासाने भुतकरवाडी इथं अंजली अनिल धोडपकर यांच्या गळ्यातील 1.5 तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून नेले होते। याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते। या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की नाशिकच्या अंबड पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणारे चोरटे पकडले। त्यातील परवेज मणियार या आरोपीने नगरमध्येही चेन स्नॅचिंग केलेली आहे। ही माहिती मिळाल्यावर तोफखाना पोलिसांचे नाशिक पथक तिथं गेले। त्यांनी या आरोपीकडून कसून चौकशी केल्यावर त्यानं 26 जुलैला सावेडी उपनगरात केलेल्या 2 चेन स्नॅचिंगची कबुली दिली। तसेच चोरलेले सोने नाशिक येथील एका सराफ व्यावसायिकाला विकल्याचे सांगितले। पोलिसांनी त्या सराफ व्यावसायिकाकडून ते 1,95,000चे दागिने हस्तगत केले। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश पाटील, सहाय्यक फौजदार तन्वीर शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे, सुनील शिरसाट, अहमद इनामदार, सुधीर खाडे, भानुदास खेडकर, दिनेश मोरे, सूरज वाबळे, पोलीस नाईक संदीप धामणे, वाशिम पठाण, सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतीश भवर, बाळासाहेब भापसे यांच्या पथकानं केली आहे।